निधी देणारा माणूस समोरच बसलाय. भालकेंनी एकनाथ शिंदेंच्या साक्षीने पालकमंत्र्यांना सुनावले. पंढरीत राजकारण तापलं. भालकेंचा शिवसेनेत प्रवेश आणि जयकुमार गोरेंच्या टीकेला जशास तसे उत्तर. पालकमंत्र्यांच्या निधीच्या भाषणाला भालकेंचे प्रत्युत्तर. शिंदेंच्या उपस्थितीत भरसभेत केली टीका. ज्या पालकमंत्र्यांनी गल्ली गल्लीत जाऊन भाषणं केली की भालकेंना निवडून दिलं तर निधी कुठून मिळणार, त्यांना सांगू इच्छितो, आता निधी देणारा माणूस अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या समोरच बसलाय. अशा शब्दात भगीरथ भालके यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर झरी टीका केली. विठ्ठलाच्या पावन नगरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके यांनी आज जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी झालेल्या सभेत भालकेंनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना थेट पालकमंत्र्यांनाच लक्ष केले. गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात निधीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले होते. विरोधी उमेदवाराला निवडून दिल्यास विकास कामे कशी होणार, असा सवाल पालकमंत्री जयकुमार गोरे आपल्या भाषणातून विचारत होते. याच टीकेचा समाचार घेत भालके म्हणाले की आता मी सत्तेच्या पाठीशी उभा राहिलो आहे, त्यामुळे निधीची चिंता पालकमंत्र्यांनी करू नये. मुख्यमंत्री महोदय स्वतः इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट होणार हे निश्चित आहे. पहा व्हिडिओच्या माध्यमातून भगीरथ भालके काय म्हणाले. सांगितलं होतं की आपण त्या ठिकाणी सक्षमतेने नगरपालिकेची निवडणूक लढवायची आणि साहेब निवडणूक लढवत असताना आज जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे. आमच्या विरोधात लढत असताना आमदार असतील, राज्याचा त्या ठिकाणी या जिल्ह्याचा पालकमंत्री गणपती मंडळाला आरतीला फिरवत गल्ली गल्ली गोळा या जिल्ह्याने प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात, प्रत्येक त्या ठिकाणी नगरपालिकेला बघितलंय. येऊन त्या ठिकाणी चौकात त्या ठिकाणी सांगत होता. माझ्या पत्नीला प्रश्न विचारत होता, मला विचारत होता की भालकेजी तुम्ही निवडून आल्यानंतर निधी कुठून आणणार आहे? तुम्ही निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी निधीला माझ्याकडे यावं लागणार आहे. पण मी त्यांना ठामपणे त्यावेळी सांगितलं होतं, भारतनाना भालकेंच्या तालमीत तयार झालेलं होतं. आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्ते आहे. निधी कुठून आणणार आहे? अरे निधी देणारा हा माणूस आहे, इथं बघ येऊन. आणि म्हणून निधी कुठून देणार आहे हा जो त्या ठिकाणी आविर्भाव आहे, गर्वाचा जो त्या ठिकाणी उन्माद आहे. बंधूंनो, पांडुरंगाच्या नगरीत ज्या ठिकाणी साधू संतांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे, त्या ठिकाणी अतिगर्वाचं जे त्या ठिकाणी जो चढलेला आहे ना, आज जिल्ह्यात प्रत्येक भागात केल्यानंतर अशा पद्धतीची वर्तणूक, वागणूक त्या ठिकाणी आपल्या